नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, याच आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर, ज्या प्लॅटफॉर्मवर आपण खूप महत्त्वाचा जो टास्क आहे, महत्त्वाची जी सिरीज आहे ती सिरीज या ठिकाणी आपण स्टार्ट केलेली आहे, ज्या सिरीजचं नाव आहे द मास्टर स्ट्रोक सिरीज। आणि या सिरीजच्या अंतर्गत सध्या जे सेशन आपण चालू केलेले आहे ते सेशन आहे टार्गेट SBI PO आणि टार्गेट IBPS PO। आता पहिला जो व्हिडिओ घेतला तेव्हा SBI POचंच नोटिफिकेशन आलेलं होतं आणि आता जे आहे आता IBPS POचं पण नोटिफिकेशन आलंय। त्याच्यामुळे आताचा जो आपला जो आजचा जो मेन हेडिंग आहे किंवा जे टायटल आहे आपलं ते आहे टार्गेट SBI PO आणि IBPS PO प्री लेवल DI। आपण सध्या DI चे सेशन जे आहे ते या ठिकाणी केलेले स्टार्ट आणि हे DI चे सेशन घेत असताना आज आपला हा दुसरा पार्ट आहे, पार्ट 2 हा आपला आहे। आज आपण जे DI या ठिकाणी घेणार आहोत ॲज युजुअल मी तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितले की हे जे सेशन मी स्टार्ट केलं हे सेशन स्टार्ट करताना मी खूप बेसिक पासून याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। इझी लेवल वाले DI जे आहे ते आपण सुरुवातीला काही दिवस घेणार आहोत आणि हळूहळू आपण इझी लेवल, प्री लेवल, मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवल, मेन्स लेवल अशा पद्धतीने ही सिरीज जी आहे आपली ती चालूच असणार आहे। तर ही जी आहे आपली ही द मास्टर स्ट्रोक सिरीज जी आहे ही सिरीज आता अशी आहे, ही न थांबणारी सिरीज आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलेलं आहे। सो दॅट्स वाय आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही वेगळे व्हिडिओज ज्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काही वेगळे क्वेश्चन्स या ठिकाणी घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचे विद्यार्थी नवीन ॲस्पिरंट्स आहे ज्यांनी 1 महिना 2 महिना झालाय आणि त्यांनाही IBPS PO किंवा SBI PO जर टार्गेट करायचं असेल तर अशा लोकांसाठी एक सुरुवात म्हणून हे व्हिडिओज जे आहे हे खूप जास्त उपयोगी असणार आहे, खूप जास्तीत जास्त हे प्रॉफिटेबल असणार आहे। त्याच्यामुळे जास्त याच्यावर चर्चा न करता आपण आता पुढे जातोय वन बाय वन। याच्याबद्दल आपली चर्चा जी आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये झालेली असते, पण मी प्रत्येक वेळेला हा पॉईंट जो आहे तो या ठिकाणी क्लिअर करतो। त्याच्या मागचं रिझन असं आहे की हा व्हिडिओ जो विद्यार्थी फर्स्ट टाइम बघतोय, फर्स्ट टाइम बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे की व्हॉट इज दिस, दिस इज द टेलिग्राम ग्रुप, दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम। युजुअली याच्यावर डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे ते आपल्या या ठिकाणी चालतात। इफ यू हॅव्हिंग एनी डाऊट तुम्ही तो डाऊट या ग्रुपवर जर सेंड केला तर तुम्हाला एका प्रश्नाचे मल्टिपल आन्सर जे आहे ते या ठिकाणी मिळतील, एवढं मात्र नक्की। ओके सर, फाईन, पुढे जातोय आपण। आता बघा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट जो आहे जो मी या ठिकाणी पहिले पण क्लिअर केला होता पहिल्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तो या ठिकाणी जो आहे तो क्लिअर करणार आहे। व्हॉट इज दॅट, व्हॉट टू रिमेंबर। आपण लक्षात काय ठेवायचं आहे, ऍक्च्युअली लक्षात ठेवण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे चॅप्टर किंवा जो टॉपिक आपण सध्या डील करतोय त्याच्यासाठी जास्तीत जास्त फॉलो होणारा जो पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजे काय, व्हॉट टू रिमेंबर। आय यूज टू से मेनी अ टाइम असं होतं, बऱ्याचदा सिच्युएशन अशी आपल्याला बघायला मिळते की सर आपल्याला जे काही आपल्याला DI दिले त्या DI मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना ती इन्फॉर्मेशन ही बेस्ड ऑन द रेशोज गिवन इन द इन्फॉर्मेशन। म्हणजे ती इन्फॉर्मेशन आपल्याला रेशो फॉर्मॅटमध्ये जर दिलेली असेल आणि खाली काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतील तर ते जर रेशो फॉर्मॅटमध्ये असतील किंवा पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये असतील किंवा त्यांचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं असेल तर ट्रस्ट मी आपल्याला रेशोवरून पर्सेंटेज करता येतं आणि रेशोवरून कंपॅरिझन पण आपल्याला करता येतं। त्याच्यानंतर कधी कधी अशी असते की सिच्युएशन आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेली असते, इन्फॉर्मेशन आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेली असते। तर पर्सेंटेज जर दिले असेल तर पर्सेंटेजवरून रेशोही काढता येतो, पर्सेंटेजवरून पर्सेंटेजही काढता येतात आणि पर्सेंटेजवरून आपल्याला कंपॅरिझन सुद्धा करता येतं। लक्षात ठेवा, जरी हा पॉईंट जर आपण लक्षात ठेवला तर आपले खूप सारे ट्रेडिशनल आणि लेंदियर कॅल्क्युलेशन जे आहेत ते या ठिकाणी शॉर्ट होणार आणि खूप इझिली आपल्याला ते डील करता येणार आहे। ओके फाईन, चला मग आज आपण काय बघणार आहोत बघा। आजचं जे सेशन आहे आजच्या सेशनमध्ये सर वी आर गोइंग टू सॉल्व, आपण काय सॉल्व करणार आहोत आज, तर आज आपल्याला सॉल्व करायचे आहेत लाईन ग्राफ वाले जे चॅप्टर आहेत। बघा DI म्हटलं की DI मध्ये वेगवेगळ्या टाईपचे ग्राफ्स आपल्याला बघायला मिळणार आहे। पहिलं जे व्हिडिओ पार्ट 1 जो आपण बघितला त्याच्यामध्ये मी पाय चार्ट घेतले होते, आता मी लाईन ग्राफ घेतले। लाईन ग्राफच्या नंतर आपल्याला रडार ग्राफ बघायचे, त्याच्यानंतर आपल्याला बार ग्राफ बघायचे, त्याच्यानंतर आपल्याला टेबल ग्राफ बघायचे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे जे काही अजून आपल्याला त्याला काय म्हणता येईल टेबल फॉर्मॅटमध्ये पण आपल्याला या गोष्टी बऱ्याचशा वेगवेगळ्या बघायच्या आणि ऑब्व्हियसली द केसलेट DI इज ऑल्सो देअर, आपल्याला केसलेट DI पण या ठिकाणी बघायचं आहे। तर या सर्व टाईपचे DI आपण या ठिकाणी कव्हर करणार। बट आज मी तुम्हाला सांगेल आजही इझी टू मॉडरेट लेवलचे DI मी या ठिकाणी घेतलेले आहेत, अजून मी डिफिकल्ट लेवलकडे किंवा हार्ड लेवलकडे अजून पोहोचलेलो नाहीये। हळूहळू आपल्याला तिकडे जायचंय ऑब्व्हियसली, कारण फक्त इझी लेवलचे DI सॉल्व्ह करून आपल्याला आपलं सिलेक्शन या ठिकाणी मिळणार नाही हे मला माहिती आहे। त्याच्यामुळे आपल्याला इझी टू हार्ड लेवल पर्यंत पोहोचायचं आहे। सर आता जी ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली, इन्फॉर्मेशन मध्ये काय दिले बघा आपल्याला। आता इथं इन्फॉर्मेशन देताना सांगितलंय की एअरटेल आणि जिओ हे जे आहे ओनली 2 टेलिकॉम कंपनीज आहे ज्या 5G इंटरनेट सर्व्हिस ज्या इंडियामध्ये जे प्रोव्हाइड करतात। या लाईन ग्राफ मध्ये आपल्याला काय दिले, लाईन ग्राफ रिप्रेझेंटिंग द ग्रोथ इन द नंबर ऑफ द 5G युजर्स इन इंडिया। आणि बाय द वे हा आकडा जो दिलाय ना आपल्याला, हा आकडा आपल्याला लाखात दिला हे लक्षात घ्या। आता सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला इन्फॉर्मेशन देताना
आपल्याला प्रत्येक पूर्णचा पूर्ण आकडा नंबरमध्ये किंवा टेबलमध्ये किंवा लाईक एखाद्या ग्राफमध्ये लिहिलेला नसतो. वरती इन्स्ट्रक्शन वाचताना काळजीपूर्वक वाचायचं आपल्याला इथं की तो आकडा इन हंड्रेड असू शकतो, तो नंबर इन थाउजंड्स असू शकतो, तो नंबर इन लॅक्स इन करोड असू शकतो. यू हॅव टू सी दिस. पहिले आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. सर इथं तुम्ही इंडेक्स बघू शकता. जी ब्ल्यू लाईन आहे ती एअरटेल आहे आणि जी ऑरेंज आहे प्रोबेबली रेड आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की तो जिओचा जो ग्रोथ आहे युजली तो दिलाय. खाली डेट दिलाय आपल्याला 22 नोव्हेंबरचा त्यांचा रिझल्ट, 22 डिसेंबरचा त्यांचा रिझल्ट, 23 जानेवारीचा त्यांचा रिझल्ट आणि 23 फेब्रुवारीचा त्यांचा रिझल्ट. अशा पद्धतीने हा लाईन ग्राफ आपल्या समोर दिलेला आहे. याच्यामध्ये जिथं जिथं शॉर्टकट आपल्याला मिळेल, ट्रस्ट मी, ती शॉर्टकट जर आपण लोकांनी फॉलो केली ना तर खूप वेळ आपला या ठिकाणी वाचणार आहे. तर चला आता वन बाय वन आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. पहिला प्रश्न काय म्हणतोय सर, व्हॉट इज द पर्सेंट ग्रोथ इन एअरटेल 5G युजर इन जानेवारी 2023 फ्रॉम नोव्हेंबर 22. आता लक्षात घ्या आपल्याला कोणाबद्दल विचारलंय तर आपल्याला विचारलंय एअरटेल बद्दल. एअरटेल म्हणजे ब्ल्यू वाली लाईन आणि ब्ल्यू वाली लाईन नोव्हेंबर 22 ला किती येतं, नोव्हेंबर 22 ला ती 10 आहे. लक्षात घ्या ही जी 10 आहे आपल्याला ती विचारली जानेवारी 23 मध्ये ती किती असणार आहे. तर जानेवारी 23 मध्ये जर आपण बघितलं तर ती किती आहे, 50 आहे. बस व्हेरी ट्रू. मग सर 10चा 50 झालाय म्हणजे कितीने वाढलाय, 40ने वाढलाय, कोणावर वाढलाय, 10 वर वाढलाय. सो ट्रस्ट मी माय डिअर स्टुडंट, 4/1 ची व्हॅल्यू जी येते ना आपल्याला तर ती 400% येते. म्हणजे आपल्याला हा जो ग्रोथ आहे हा ग्रोथ किती पर्सेंटने झालाय, 400%ने झालाय. ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आहे. लक्षात घ्या आरआरबी क्लर्क लेवलचे जे प्री असतात किंवा आयबीपीएस क्लर्कचे प्री असतात, एसबीआय क्लर्कचे प्री असतात, तिथं जेन्युअनली अशा टाईपचे डीआय आपल्याला विचारले जातात. हाऊ इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट द 35 क्वेश्चन इन 20 मिनिट्स. जस्ट बिकॉज ऑफ दिस रिझन की जर हे पॅटर्न आपण जसे तसे फॉलो केले तर लिटरली 20 मिनिटांमध्ये 35 प्रश्न गणिताचे सॉल्व्ह करणं अजिबात कठीण या ठिकाणी नाहीये. चला सर जास्त वेळ वाया न घालवता, तसाही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असलेला हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही लोक जे आहेत जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत रिपीट जे आहे ते या ठिकाणी बघू शकता. सर हाऊ मेनी 5G युजर डिड जिओ ऍड इन फेब्रुवारी 2023. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये काही डिप्लोमॅटिक पोर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला विचारलंय फेब्रुवारी 2023 ला किती 5G युजर जिओचे ऍड झाले. मग तू म्हणणार सर ऍड तर झाले पण कधीपासून, तर हा एक डिप्लोमॅटिक पार्ट असतो. प्रिव्हियस इयर तिथं दिलेला जरी नसेल वर्ड तरी ते ग्रोथ जो झालाय तो ग्रोथ जनरली कोणाशी कम्पेअर केला जातो, तो ग्रोथ कम्पेअर केला जातो लास्ट इयर साठी, तो ग्रोथ कम्पेअर केला जातो प्रिव्हियस इयर बरोबर. म्हणून जर मला फेब्रुवारी 23 बद्दल जर विचारला असेल, लक्षात घ्या फेब्रुवारी 23, तर लक्ष ठेवा त्याच्या कंपॅरिझन नेहमी कोणाबरोबर होणार, जानेवारी 23 बरोबर होणार. मग सर आता आपल्याला विचारलंय जिओ बद्दल. जिओ म्हणजे आपली रेडवाली लाईन जी आहे सर, रेडवाली लाईन इथं किती दिली होती, 40 होती सर. इथं जी आहे ती 40 दिलेली होती जानेवारी 23 ला. ती फेब्रुवारी 23 ला किती झाली, यू कॅन सी दॅट सर ती 60 झालेली आहे. सर 40 चे झाले 60 म्हणजे कितीने वाढलाय, 20 ने वाढलाय. आणि बाय द वे 20 नेच वाढलाय. आपल्याला तेच विचारलं, डायरेक्ट पर्सेंटेज टर्म मध्ये विचारलेलं नाहीये. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ही क्लॅरिटी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला पुढे जातोय सर. या प्रश्नांवर याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायची गरज आय डोंट थिंक सो की आपल्याला असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा. सर इथं पर्सेंट शेअर विचारलाय आपल्याला, तर इथं पर्सेंटेजशी रिलेटेड विचारलाय. व्हॉट आय यूज टू से की पर्सेंटेज रेशो आणि कंपॅरिझनशी रिलेटेड जर प्रश्न असतील तर तिथे शॉर्टकट्स आपल्याला जास्त अवेलेबल असतात, हे विसरायचं नाही. सर व्हॉट वॉज द पर्सेंट शेअर ऑफ जिओ 5G युजर्स ओके इन टोटल 5G युजर इन द मंथ ऑफ 22 डिसेंबर. सर 22 डिसेंबर बद्दल बोलले जाते, म्हणजे याच्याबद्दल बोलले जाते. 22 डिसेंबर मध्ये जर आपण बघितलं तर दोघं मिळून आता जिओ किती आहे 30 आहे आणि एअरटेल किती आहे 20 आहे. सर हे जे 30 + 20 आहे, या 30 + 20 म्हणजे टोटल किती झाले, या 50 पैकी आपल्याला विचारलंय. सर या 50 पैकी आपल्याला शेअर विचारलाय कोणाचा, जिओचा विचारलाय. आणि जिओ म्हणजे रेड आणि रेड म्हणजे 30. सो माय डिअर स्टुडंट इट इज 30/50 म्हणजे 3/5 म्हणजे किती होतं रे बाळांनो, तर हे झालं 60%. इन दॅट केस ऑप्शन नंबर ई जे आहे हे आपलं उत्तर असेल. नॉट मोर दॅन दिस. याच्यापेक्षा प्लीज याच्यापेक्षा जास्त वेळ वेस्ट करायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही. जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त वेळ तुमचा वाया जात असेल तर समजायचं अजून तुमचं प्रिपरेशन लेवल त्या लेवल पर्यंत गेले नाहीये की जिथे तुमची प्री क्वालिफाय होणार आहे. जर याच्यावर तुम्ही खूप जास्त वेळ खेळताय, खूप जास्त वेळ देताय तर इथं प्रॉब्लेम आहे. इथं आपल्याला हे रिअलाइज होणं गरजेचं आहे की नाही, आपल्याला याच्यापेक्षा जास्त मेहनतीची गरज आहे. सर पुढचा प्रश्न काय म्हणतोय, इफ द टोटल नंबर ऑफ द 5G युजर्स इन मार्च 23 जे आहे. आता बघा इथं डेटा देताना आपल्याला फक्त फेब्रुवारी पर्यंत दिलाय, पण त्यांचं म्हणणं आहे की जो मार्च 23 आहे ना, या मार्च 23 चा जो नंबर आहे तो 50% मोर दॅन असेल कोणापेक्षा, फेब्रुवारी 23 पेक्षा.
मग सर आता थोडक्यात आपल्याला पहिले हे बघावं लागेल की फेब्रुवारी 23. ओके फाईन. देन फाइंड द ॲव्हरेज ऑफ द टोटल नंबर ऑफ द 5G युजर इन नोव्हेंबर 22 आणि मार्च 23. म्हणजे आपल्याला ह्या मार्च 23चा आकडा आणि जो नोव्हेंबर असणार आहे आपला नोव्हेंबर काय दिलाय त्यांनी आपल्याला नोव्हेंबर 22चा आकडा शेवटी विचारताना ह्या दोघांबद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि ते ॲव्हरेज म्हणजे कशात विचारलंय नंबरमध्ये विचारलंय. सो दॅट्स वाय आपण सगळ्यात पहिले काय विचार करायचा फेब्रुवारी 23 किती आहे आणि इफ द टोटल नंबर ऑफ द 5G युजर म्हणलेले टोटल नंबर ऑफ याच्यामध्ये एअरटेल किंवा जिओ बद्दल बोललं गेलेलं आहे का नाही इथं टोटल बद्दल बोललं गेलंय. सो आपल्याला करायचंय सर मार्च 23. आता मार्च 23 मध्ये जर जायचं असेल आपल्याला तर आपल्याला फेब्रुवारी 23 मध्ये जायचं असेल आणि सर फेब्रुवारी 23 मध्ये दोघांची ॲडिशन जर केली तर हे 80 आणि 60 सर 140 होतात. या 140 पेक्षा 50% जास्त आहे. मी पर्सेंटेज तुम्हाला इतक्या स्ट्रॉंग लेवलला शिकवलेले की सर याच्या 50% 70 होतात. ते जर आपण इथं ऍड केले तर 210 होतात. हे झाले 210 आणि इन दॅट केस आपल्याला नोव्हेंबर 22 ऑलरेडी माहिती आहे. हे 20 आणि 10 किती झाले 30 झाले. सर आपल्याला यांचा ॲव्हरेज विचारलेला आहे 210 आणि 30 किती झाले सर 240 होता. याला डिवायडेड बाय 2 जर केलं कारण ॲव्हरेज विचारलं आपल्याला याला 120 करायचंय सर. ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. रेकॉर्डेड लेक्चर आहे. मी रिपीट बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी तो व्हिडिओ जर रिवाइंड करून बघितला तर इथं आपल्याला व्हिडिओची लेंथ थोडी कमी ठेवता येईल. ओके फाईन. सर पुढे आलोय. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. पुढचा प्रश्न म्हणतोय सर डिफरन्स इन द नंबर ऑफ एअरटेल 5G युजर्स आणि जिओ 5G युजर्स इन्क्रीज फ्रॉम डॅश डॅश लॅक्स इन जानेवारी 23 टू डॅश डॅश लॅक्स इन फेब्रुवारी 23. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय सर जानेवारी 23 मध्ये जायचंय. सर जानेवारी 23 मधला यांचा डिफरन्स आणि फेब्रुवारी 23 मध्ये यांचा डिफरन्स जर आपण बघितला सर इथं यांच्यातला डिफरन्स येतोय 50 मधून 40 गेले 10 आणि सर इथं जर बघितलं 80 मधून 60 गेले तर 20 येतात. मतलब 10 and 20 इज सपोज टू बी युअर आन्सर. सर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. खतम. आता हा जो DI आहे हा DI मी इथं बोलताना तुम्हाला शिकवताना जरी आपल्याला वेळ जास्त लागला असेल पण ट्रस्ट मी हा DI तुम्हाला परीक्षेत सॉल्व्ह करायला फक्त आणि फक्त 2 मिनिटं ते 1.5 मिनिटं याच्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. जेन्युअनली दिस इज द रिझन ऍक्च्युअली की सर हाऊ इट इज पॉसिबल टू सॉल्व्ह 35 क्वेश्चन्स इन 20 मिनिट्स ओनली जस्ट बिकॉज ऑफ दिस रिझन. कारण अशा टाईपचे DI जेव्हा तिथे येतात आणि तुम्ही जर याच पद्धतीने ते डील करत असाल तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल. सर पुढचा जो आहे मी अजून दुसरा जो क्वेश्चन घेतलाय तो पण लाईन ग्राफचाच घेतलाय. आज मी टोटल 3 क्वेश्चन घेतले. तिघही लाईन ग्राफचे आहेत. लाईन ग्राफला डील करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे ते फक्त आपण या ठिकाणी डील करतोय. बघा इथं दिलंय सर आपल्याला की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे डेटा जो आहे डेटा ऑफ लॅपटॉप अँड डेस्कटॉप जे आहे विकल्या गेलेले आहे 5 शॉप्समध्ये. हे असा डेटा आपल्याला दिलेला आहे. सर ABCDE हे जे 5 शॉप्स आहेत यांच्यामध्ये किती डेस्कटॉप विकले गेलेले आहे आणि किती लॅपटॉप. बाय द वे वरती ब्रॅकेटमध्ये नंबर इन 100 नंबर इन 1000 नंबर इन लॅक्स नंबर इन करोड असं काहीही दिलेलं नाही. म्हणजे जो आकडा तिथे दिलेला आहे तो आकडाच आपल्याला ॲज इट इज करायचा आहे. म्हणजे हे जे नंबर आहेत हे डबल डिजिट नंबर आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके फाईन. आता इथं जी ब्ल्यू लाईन आहे ती आपल्याला इथं लॅपटॉप म्हणून आहे आणि रेड लाईन जी आहे ती आपली डेस्कटॉपसाठी आहे. सर पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय की सर 2/3 ऑफ द लॅपटॉप सोल्ड बाय द सी हे जे आहे हे एक्स ब्रँडचे आहेत. लक्षात घ्या. आता हे एक्स ब्रँडचे जर असतील देन हाऊ मेनी एक्स ब्रँड लॅपटॉप हॅव सोल्ड बाय द सी. सर सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा आपल्याला कोणाकडे जायचंय आपल्याला सी कडे जायचंय आपल्याला लॅपटॉपमध्ये जायचंय. मग सर लॅपटॉप किती दिले आपल्याला 72 दिले आणि सर याच्यातले 1/3 जे आहेत ना ते एक्स आहे एक्स कॅटेगरीचे आहे. सर किती आहे तर हे 24 आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायचे. सॉरी 2/3 आहे. सो हे 2/3 आहे. मग याला जर 2/3 असेल त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा म्हणजे 24 दुनी किती झाले 48 झाले. हे आपलं उत्तर आहे. सो दिस इज नथिंग बट किती वेळ लागलाय हा प्रश्न सॉल्व्ह करायला मला लागेल 5 सेकंड्स. जर अशा टाईपचे प्रश्न असतील आणि एवढ्याच वेळात सॉल्व्ह होत असतील तर 20 मिनिटांमध्ये नक्कीच 35 क्वेश्चन्स आपले या ठिकाणी सॉल्व्ह होणार. याच्यामध्ये अजिबात शंका आपल्याला यायला नको. सर पुढे आलोय. पुढचा प्रश्न काय म्हणतोय अगेन द डेस्कटॉप सोल्ड बाय डी. आता डी विकलेले जे आहेत ना डी ने विकलेले डेस्कटॉप पहिले जायचं आपल्याला. सर डी ने विकलेले डेस्कटॉप किती आहे तर सर ते आहे 64. आपल्याला विचारलं हे किती टक्क्याने जास्त आहे डेस्कटॉप सोल्ड बाय सी. आता सी ने जे डेस्कटॉप विकलेले आहेत ते किती आहेत रे बाळांनो 50 आहे. आता इथं जर आपण बघितलं कितीने जास्त आहे 14 ने जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे 50 पेक्षा जास्त आहे. सर 14/50चं फ्रॅक्शन जर तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर वेल अँड गुड 28% नसेल त्याला म्हणायचं 50 दुनी आणि 14 दुनी 28% जास्त आहे. सर याही प्रश्नाला आपल्याला फक्त 5 सेकंड्स या ठिकाणी लागतील सॉल्व्ह करायला. जिथं स्कोप आहे ना वेळ वाचवायचा तिथं वेळ नक्की वाचवा. कारण आपल्याला हा वाचलेला वेळ जो आहे तो आपल्याला अवघड जे क्वेश्चन असणार आहे किंवा जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच या ठिकाणी करता
येईल. पुढे आलो सर, फाइंड द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ द लॅपटॉप अँड डेस्कटॉप सोल्ड बाय डी अँड ई. सर आता मला डी आणि ई ने जे विकलेले लॅपटॉप आणि डेस्कटॉप आहे त्यांचा रेशो विचारलाय. मग डी म्हणजे दोघं जर बघितलं तर 8 आणि 6 14 होतात सर, म्हणजे हे झाले 144. यस, ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्या थोड्याशा स्ट्रॉंग पाहिजे सर. 8 आणि 6 14 जर म्हणलं तिथे किती होता, 84 होता सर. अशा पद्धतीने जर आपण बघितलं सर, 12 12 144 होतात आणि 12 7 84 होतात. इन दॅट केस 12 7 हे आपलं उत्तर असलं पाहिजे सर. हा प्रश्न सॉल्व्ह करायला किती वेळ लागेल आपल्याला, 5 सेकंड लागेल, नॉट मोर दॅन दॅट. सो अशा पद्धतीने जिथं रेशो कंपॅरिझन आणि पर्सेंटेजशी रिलेटेड असलेले प्रश्न असतील त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगले चांगले स्कोप्स आहेत. त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग फक्त करायचा आहे, त्याचं युटिलायझेशन आपल्याला करायचं आहे. सर फाइंड द डिफरन्स बिटवीन द टोटल डेस्कटॉप सोल्ड बाय ए अँड बी टुगेदर. बघा आता ए आणि बी चे डेस्कटॉप म्हणजे रेड लाईन 8 आणि 6 किती झाले, 14 झाले, म्हणजे सर 142 झाले. यांची ऍडिशन आपल्याला या पद्धतीने मिळेल टुगेदर टू द टोटल लॅपटॉप सोल्ड बाय द ए एन बी टुगेदर. आता ए एन बी चे जे लॅपटॉप आहे ते पण आपल्याला माहिती सर 6 आणि 5 11 होतात, म्हणजे याच्यामधून 116 आपल्याला या ठिकाणी चेक करायचे. याच्यातून वजाबाकी जर केली 12तून 6 गेले 6 उरतात सर, आणि इथे गेले 2, म्हणजे सर डेफिनेटली 26 हा नंबर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ज्या पद्धतीचे ऍडिशन सबट्रॅक्शन माझ्या बाजूने होत आहे तेच ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हा लोकांच्या पण होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आपल्या हाताखालून जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऑफलाईन मोडच्या व्यतिरिक्तही ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे व्हिडिओज या ठिकाणी मी देतोय, प्रोव्हाइड करतोय. आणि येस ऑब्विसली मी मेन्स लेवलचे पण प्रश्न ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले तुम्हाला, डीआयचे नाही पण बाकीचे. पण जे नवीन ॲस्पिरंट असतात त्या नवीन ॲस्पिरंटला डायरेक्ट मेन्स लेवलचे क्वेश्चन जेव्हा बघायला मिळतात त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होतो. म्हणून आता आपल्याला पहिले प्रीचा पेपर द्यायचा आहे. या वर्षातला पहिला प्रीचा पेपर IBPS चा आपला या ठिकाणी फॉलो करायचा आहे. त्याच्यामुळे ही मेहनत आपल्याला करणं या ठिकाणी गरजेची आहे. की सर इफ ईच डेस्कटॉप इज सोल्ड 48,000ला, म्हणजे एक डेस्कटॉप जर आपण 48,000ला जर विकत असेल, त्याची किंमत जर 48,000 असेल, तर आपल्याला विचारलंय फाइंड द टोटल सेलिंग प्राइस ऑफ द ए. जर एने सगळे डेस्कटॉप जर त्याचे विकले तर त्याने किती विकले सर, त्याने 60 विकले. आणि सर एकाची प्राइस किती आहे तर 48,000 आहे, हे लक्षात आपल्याला ठेवायचंय. आता इथं डेसिमल मध्ये दिले आपल्याला, म्हणून 8 सकम 48 होतात सर. त्याच्यानंतर किती उरले, इथं 4 उरले, 6 चोक 24 आणि 2 28 होता, म्हणजे 28.8 लाख असं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहिजे. 28,80,000 जर पूर्ण व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर 28,80,000. तुम्ही म्हणणार सर तुम्हाला कसं कळलं, याच्यावर पुढे 4 0 आहे. यू कॅन सी दिस, हे 3 0 आणि हा 1 0, यांची ऍडिशन जर केली तर डेफिनेटली हे 4 0 आपल्याला इथं पुट करायचे. पण ऑब्व्हियसली आपल्याला देताना ऑप्शन जो आहे तो असा दिलाय की त्याच्यामुळे आपल्याला फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल सर. अशा पद्धतीने हा प्रश्न पण आपल्याला सॉल्व्ह करता येईल. चला पुढे आलोय सर आपण. आता बघा इथून पुढे जो आहे परत आपला डीआय चेंज झालाय, आहे लाईनच ग्राफ आहे. तुम्हाला असं वाटेल की सर मागचाच प्रश्न पुढे कॅरी झालाय का, नाही. इथं जे आहे इथं लॅपटॉप आणि डेस्कटॉप बद्दल बोललं गेलेलं होतं, हे लक्षात घ्या. आता जो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना, तो प्रश्न सॉल्व्ह आपण असा करतोय की सर इथं SBI PO आणि IBPS PO, बघा SBI PO आणि IBPS PO लाच आपण टार्गेट केलंय, त्याच्याशी रिलेटेड असलेलं डीआय मी या ठिकाणी घेतलाय. की सर ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इन्फॉर्मेशन काय, द फॉलोइंग ग्राफ जो आहे तो ग्राफ शोज द नंबर ऑफ ॲस्पिरंट. लक्षात ठेवा हा नंबर आपल्याला हजारात दिलेला आहे, इन थाउजंड्स म्हणले, म्हणजे प्रत्येकाच्या पुढे 3 3 0 ठेवायचे. 20 माने 20,000, 12 माने 12,000. हु अटेम्प्ट द 5 टेस्ट SBI PO आणि IBPS PO मॉक इन साकार एज्युकेशन मध्ये त्यांनी या टेस्ट दिलेल्या आहेत. बघा टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4, टेस्ट 5 यांच्यामध्ये यांना रिस्पेक्टिव्हली जे काही ॲस्पिरंट्स आहेत हजारामधले ते ॲस्पिरंट, नंबर ऑफ ॲस्पिरंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मी तुम्हाला पहिले सांगितलं की प्रत्येक आकडा पूर्ण लिहायला खूप जास्त वेळ जर आपल्याला जागा जर लागत असेल तर अशा वेळेला ते आकडे जे आहेत आपल्याला शॉर्टमध्ये दिले जातात, आणि त्याच्यासाठी वरती एक वर्ड दिलेला असतो आपल्याला, इन लॅक्स, इन करोड, इन थाउजंड्स अँड व्हॉट एव्हर इट माइट बी. सो अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला इथेही दिलेला आहे. तर हे आहे आपले SBI PO, म्हणजे ब्ल्यू लाईन जी आहे ती SBI PO ची आहे, आणि जी रेड लाईन आहे तर ती IBPS PO ची आहे. अशा पद्धतीने आपल्याला डील करायचं आहे. सो व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ ॲस्पिरंट हु अटेम्प्टेड SBI PO मॉक. आता बघा SBI PO मॉक म्हणले, फक्त टेस्ट बद्दल बोलले गेले का, टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 नाही. जर अशी परिस्थिती असेल, बघा काही क्वेश्चन मध्ये काही इन्फॉर्मेशन ही डिप्लोमॅटिकली कन्सिडर्ड केली जाते, किंवा काही क्वेश्चन मध्ये ती आपल्याला बाकायदा सांगितली जाते. मग तुम्ही लोकांना इथं भांडत बसायचं नाही सर, त्यांनी आपल्याला ॲव्हरेज विचारले पण किती वर्षाचं विचारले किंवा किती टेस्टचं विचारले नाही. जर काहीच म्हणलं नसेल याचा अर्थ आपल्याला टोटल टेस्टचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. कोणाचं विचारलंय सर, तर SBI PO म्हणजे ब्ल्यू लाईन, यांची ऍडिशन सर आपल्याला करायची आहे. 30 आणि 20 किती झाले, 50 झाले सर. 50 आणि झाले 75, 75 80 90 102 झालेत. म्हणजे 102 वर काय करायचं माहिती आपल्याला, पुढे 3 0 ठेवायचे, म्हणजे 1,02,000. आणि बाय द वे किती टेस्ट आहेत, 1 2 3 4 5. नंबर ऑफ सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय काय केलं आपण, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन केले सर. 5 दुनी 10 आणि 5 चोक 20, म्हणजे 20,400 असं आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं
आहे. बघा ॲव्हरेज बद्दलही आपली चर्चा झाली. ॲव्हरेजचा खूप साधा सिंपल आणि सोपा असा जो पोर्शन आहे तो म्हणजे काय, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे शॉर्ट बट स्वीट अशी डेफिनेशन आहे जी सगळीकडे इम्प्लिमेंट या ठिकाणी होणार आहे. ओके फाईन सर, दिस क्वेश्चन इज ऑल्सो गोइंग टू बी सॉल्व. चला पुढे आलोय सर. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असं म्हणतोय, द नंबर ऑफ ॲस्पिरंट हू अटेम्प्टेड द टेस्ट 1 अँड टेस्ट 2 इन IBPS PO. आता बघा IBPS PO जर म्हणलं म्हणजे रेड लाईन, आणि आपल्याला कोणाबद्दल विचारलंय, 1 आणि 2 बद्दल विचारलंय. 1 आणि 2 चे IBPS PO जर बघितलं तर 20 आणि 10 किती होतात, 30 होतात सर. चला हे 30 आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इज व्हॉट पर्सेंट असं विचारलं आपल्याला कोणाच्या, हू अटेम्प्टेड टेस्ट 3 अँड 5 इन SBI PO. बघा 3 आणि 5 SBI PO. 3 म्हणजे किती 25 आणि 5 म्हणजे किती 30. तर 25 आणि 30 किती होतात सर, 55 होतात. व्हॉट पर्सेंट म्हणले ना डायरेक्ट, यस 55 म्हणले. मग सर याला म्हणायचं 5 सक 30, 5 1 5, 5 1 5, 6/11 म्हणजे नक्कीच 54.54% असं होतात. बघा मी तुम्हाला लोकांना सांगितलं की जो 4 नंबरचा टेबल जो आपण या ठिकाणी बघितलेला आहे, पर्सेंटेजचा टेबल आय एम टॉकिंग अबाउट. 4 नंबरचा टेबल म्हणजे 4चा टेबल म्हणजे 4 1 4, 4 2 8 वाला टेबल नाही. पर्सेंटेज हा चॅप्टर शिकवताना मी तुम्हाला लोकांना जो 4 नंबरचा टेबल, ज्याला मी फ्रॅक्शनचा टेबल असं म्हटलं जातं, जसं मी तुम्हाला नेहमी म्हणत आलोय, द पर्सेंटेज इज ऍक्च्युअली बॅकबोन of the mathematics, the very same that 4 number table is actually the backbone of the percentage. आणि तो एक्सप्लेन करत असताना किंवा तो घेत असताना मी तुम्हाला हे क्लिअरली सांगितलं होतं की त्या 4 नंबरचा जो टेबल आहे तो टेबलमध्ये जी आपण इन्फॉर्मेशन बघितली किंवा ती कन्सेप्ट जी आपण बघितली आहे, ती कन्सेप्ट DI मध्ये जेवढेही प्रश्न बेस्ड ऑन पर्सेंटेज विचारले जातात ते 100% प्रश्न त्या फ्रॅक्शनच्या टेबलने सॉल्व्ह होतात. सो यू कॅन सी हिअर की तुमच्यापैकी काही लोकांना जर 6/11चं फ्रॅक्शन 54.54% होतं हे माहीत नसेल तर एकदम काय म्हणता येईल, गरीब परिस्थिती आपण त्याला म्हणू शकतो. त्या गरीब परिस्थितीने जाऊन आपल्याला परत भाग देत बसावं लागेल. आणि यस ऑब्व्हियसली आपल्याला तिथे वेळ खूप जास्त लागेल. सो माय डिअर स्टुडंट, तो वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर जेवढं मी तुम्हाला लोकांना पाठ करायला लावलंय, खूप मिनिमम पोर्शन मी पाठ करायला लावलाय, खूप जास्त पाठ करायला लावलेलं नाहीये, तो पोर्शन आपण प्रॉपरली पाठ करा, याचा फायदा आपल्याला डेफिनेटली पुढे होणार आहे. सर पुढचा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द रेशो बिटवीन द नंबर ऑफ ॲस्पिरंट हू अटेम्प्टेड टेस्ट 2 and 3, टेस्ट 2, 3 and 5 इन SBI PO. ओके 2, 3 आणि 5. सर 2, 3 आणि 5 SBI PO जर आपण बघितला 15 आणि 25 किती झाले, हे 40 झाले. 40 आणि 30 किती होतात सर, 70 झाले. ओके नो प्रॉब्लेम, इथं 70 घेतलाय. अँड कोणाबरोबर मॉक टेस्ट, दोज हू आर अटेम्प्टेड द फर्स्ट अँड फोर्थ टेस्ट इन IBPS PO. आता IBPS PO चा फर्स्ट आणि फोर्थ. आता फर्स्ट म्हणजे इथं जायचंय आपल्याला, फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे इथं जायचं म्हणजे रेड वाली लाईन आपल्याला बघायची. सर 20 आणि 15 किती होतात, तर 35 होतात सर. सो डेफिनेटली 35 1 35 आणि 35 दुनी 70 अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर 2:1 हा रेशो यायला पाहिजे होता, पण इथं ऑप्शनमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. व्हॉट इज द रेशो बिटवीन द नंबर ऑफ ॲस्पिरंट हू अटेम्प्टेड द टेस्ट 2, 3 and 5 ऑफ SBI PO. 2, 3 and 5 ना, 2, 3 and 5 SBI PO जर आपण बघितलं तर 15 आणि 25 किती झाले सर, हे झाले 40. 40 आणि 30 हे 70 होतात. येस ऑब्व्हियसली नो प्रॉब्लेम. 2 दिलंय. ओके फाईन. आणि 1 दिला. आता कोण IBPS PO म्हणजे हे झाले 20 आणि त्याच्यानंतर हे झाले 15 म्हणजे डेफिनेटली 35च होता. सो डेफिनेटली याचं उत्तर जे आहे सर, याचं उत्तर बेसिकली 2:3 सॉरी, याचं उत्तर नेमकं 2:1 यायला पाहिजे. पण इथं जर आपण बघितलं तिथं आपल्याला थोडेसे ऑप्शन मला वेगळे दिसत आहे. प्रोबेबली ऑप्शन देताना नाही सॉरी माय मिस्टेक. याच्यामध्ये काय झालंय बघा, आपल्याला देताना असं दिलंय की सर SBI POचा 2, 3 आणि 5 पाहिजे. म्हणून SBI POचा 2, 3 आणि 5 जर आपण बघितला तर तो आलाय सर 2, 3 आणि 5. तर डेफिनेटली 2 म्हणजे किती 15, 2, 3 म्हणजे किती 25 आणि 5 म्हणजे 70 झाले. येस विदाउट एनी डाऊट. आणि आपल्याला खाली विचारताना हा राहिला तर बघायचा 1, 4 आणि 5 बद्दल बोलले गेले. 1 म्हणजे 20, 1च्या नंतर कोण पाहिजे 4 म्हणजे किती 15 म्हणजे किती झाले 35 आणि 40 वरती जर बघितलं आपण तर किती होता 35 आणि 40 जर बघितले आपण तर ते नक्कीच 35 आणि 40 75 या ठिकाणी होतात. चला सर ह्या अशा पद्धतीने 75 आपण घेतले. मग इथं जर आता आपण बघितलं याला कितीने भाग जातो तर इथं जातात 14 पंचे 70 आणि इथं होतात 15 पाचे 75. सो माय डिअर स्टुडंट, छोटीशी जर आपण हा पॉईंट जर खालचा नाही बघितला तर बघा वेळ निघून गेलाय. 14 15 अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढायचं सर, ऑप्शन नंबर डी. चला ओके फाईन. आता आपल्याला अशी गडबड आपली परीक्षेत होता का, मला इथं झाली तरी चालेल, नो प्रॉब्लेम. चला पुढे आलो सर, द नंबर ऑफ ॲस्पिरंट हू अटेम्प्टेड टेस्ट 3 and 4 इन IBPS PO. आता IBPS POचा 3 आणि 4 बघायचा आहे मला. मग 3 आणि 4 IBPS POचा जर बघितला तर ते 30 आणि 15 किती होतात सर, हे झाले 45. ओके यांच्याबद्दल व्हॉट पर्सेंटेज असं विचारलं आपल्याला, व्हॉट पर्सेंटेज 3 आणि 4चा द टोटल नंबर ऑफ द ॲस्पिरंट हू अटेम्प्टेड IBPS PO मॉक. म्हणजे IBPS PO ची मॉक सगळ्यांनी जी अटेम्प्ट या ठिकाणी केली त्याच्या कंपॅरिझनमध्ये किती टक्के. IBPS PO म्हणजे यांची ॲडिशन करायची सर 30 आणि हे झाले 30 आणि 30 किती झाले 60 आणि 40 100 115.
सर या ठिकाणी आपल्याला 115 मिळाले. मग याला म्हणायचं सर आपल्याला 5 9 45 आणि 5 23 जर आपण या ठिकाणी बघितले वरती 2 0 जायचे 23 त्रिक 69 होतात. आता 23 त्रिक 69 3 ने सुरू होणारे ऑप्शन आपल्याकडे खूप जास्त आहेत. 23 त्रिक 69 जर केले आपण तर 70 80 म्हणजे किती उरतात 21 उरतात जवळपास. 23 सक 38 असे होतात. 23 7 61 असे 23 8 जवळपास 23 9 म्हणजे जर आपण बघितलं तर 39 पॉईंट समथिंग. येस ऑब्विसली दिस इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे की सर आपल्याला 39.13% पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला, कारण 3 ने सुरुवात होणार आहे. माझ्याकडे किती ऑप्शन होते तर 3 ऑप्शन होते, पण सर 23 त्रिक 69 म्हणल्याच्या नंतर खाली किती उरतात 21 उरतात. म्हणजे आपल्याला 23 जे आहे 23च्या टेबलने जर आपण मल्टिप्लाय केलं तर जवळपास 23 9 जरी आपण केलं तर 23 9 200 जवळपास किती होतात 23 9 200 16 23 9 जवळपास 203 होतात. येस ऑब्विसली 203 होणार. येस हे आपलं उत्तर आहे. चलो फाईन, पुढे आलोय सर आपण. जो पुढचा प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा आता. टोटल नंबर ऑफ जे ऍस्पिरंट आहे हु अटेम्प्टेड SBI PO मॉक इज व्हॉट पर्सेंटेज लेस दॅन द नंबर ऑफ ऍस्पिरंट हु अटेम्प्टेड IBPS मॉक. म्हणजे याचं सगळ्यांचं कंपॅरिझन करायचं आपल्याला. पहिले टार्गेट कोणाला करायचं आपल्याला की सर SBI PO जे आहे पहिले आपण यांना टार्गेट करूयात आणि यांचं कंपॅरिझन कोणाबरोबर करायचं आपल्याला, यांचं करायचं आहे आपल्याला IBPS PO बरोबर. तर पहिले SBI PO म्हणजे आपली ब्ल्यू लाईन ॲज युज्युअल आहे सर 30 आणि 20 50 75. त्याच्यानंतर हे झाले सर 80 90 102 हे झाले होते. यस ऑब्विसली. त्याच्यानंतर IBPS POचं ॲडिशन आपण या ठिकाणी करायचंय. हे झाले ते 100 115 झाले होते सर. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला किती टक्क्याने कमी आहे. मग यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर सर 13 ने कमी आहे. कोणापेक्षा कमी आहे तर 115 पेक्षा कमी आहे. वरती जर 0 आपण दिले तर परत एकदा इथं पण आपल्याला 23 बघायला मिळेल. आणि इथं जर बघितलं तर 5 ने जर भाग दिला तर 5 दुनी 10 आणि 5 सक 30 होतात. सर इथं पण जवळपास 23 1 23 इथं किती उरले 3 उरलेत. परत एकदा 23 1 23 म्हणजे 11 पॉईंट समथिंग. सो ऑप्शन नंबर ए जे आहे तर 11.30% जे आहे तर ते या ठिकाणी काय आहेत कमी आहेत. कोण SBI PO चे ऍस्पिरंट IBPS PO पेक्षा. चला ओके फाईन. आता एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे आपला या ठिकाणी की आजचे जे 3 जे DI आपण या ठिकाणी घेतलेत हे तिघही DI जे आहे हे टेक्निकली आपण असं म्हणू शकतो की इझी लेवलचेच आहे. कारण आपण मागच्या सेशनमध्ये जे या ठिकाणी कंप्लीट केलं होतं तो सेशन असा होता आपला की त्याच्यामध्ये आपण इझी लेवलचे कुठले DI घेतले होते तर आपण इझी लेवलचे पाय चार्ट घेतले होते. त्याच्यानंतर सर्कल ग्राफ पण आपण त्याला म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये जर आपण बघितलं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लाईन ग्राफ घेतले इझी लेवलचे. आपण इझी पासून मॉडरेट डिफिकल्ट पर्यंत आपल्याला ज्या पद्धतीचा प्रवास जो आहे तो करायचा आहे. आजही 3 मी DI या ठिकाणी घेतले. आजच्याही 3 DI मध्ये यू कॅन सी की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या आहे जो अप्रोच कदाचित तुमच्या लोकांच्या विचाराच्या बाहेरचा आहे किंवा तसंही अजून खूप सोपे आहे, पण तरीही या लेवलला सुद्धा विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा कन्फ्युजन या ठिकाणी क्रिएट होतं. ती कन्फ्युजन तुम्हाला लोकांचं क्रिएट होऊ नये आणि अशाच पद्धतीने तुम्ही प्रश्न परीक्षेमध्ये सॉल्व्ह करावे आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यावे हाच आपला अल्टिमेट उद्देश आहे. मास्टर स्ट्रोक सिरीज ही जी सिरीज आपण या ठिकाणी चालू केली आहे इट इज आता ही ना आपण जसं म्हणतो ना लर्निंग इज द कंटिन्युअस प्रोसेस, तसे मास्टर स्ट्रोक इज द कंटिन्युअस प्रोसेस राईट नाऊ फ्रॉम हिअर. आणि ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू चालत राहणार. इफ यू वॉन्ट टू जस्ट मेक युअर ड्रीम्स कम्स ट्रू ही सिरीज जी आहे ते डेफिनेटली तुम्ही फॉलो करत राहा. आणि फॉलो करत असताना तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला जर असं वाटतंय की सर याच्यामध्ये अजून आपल्याला ह्या टाईपचे किंवा अशा टाईपचे प्रश्न घेतले गेले पाहिजे ते प्लीज करून कमेंट्समध्ये लिहा की सर आता थोडेसे ह्या टाईपचे घ्या. येस ऑब्विसली आपण प्रीच्या नंतर मेन्स लेवलचे सगळे प्रश्न घेणार आहोत, पण जर तुमच्या बाजूला काही असे काही पर्टिक्युलर क्वेश्चन असतील जे तुम्हाला असं वाटतं की माझ्याशी चर्चा करावी, तुम्ही जर ऑफलाईन सेशनमध्ये इथं माझ्या स्वतः साकारला येत असाल, इथे येऊन तुम्ही लेक्चर करत असाल तर मला स्वतः भेटून पण तुम्ही बोलू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला ते माझ्याशी स्पेशली बोलायचंय सेपरेटली बोलायचंय तुम्ही कॉल करून बोलू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा त्या जे काही सजेशन्स असतील ते सजेशन्स या ठिकाणी देऊ शकता. सो डेफिनेटली आजच्या व्हिडिओसाठी किंवा आजच्या लेक्चरसाठी एवढंच आहे. 3 DI आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेत. पुढच्या DI मध्ये परत मी वेगळ्या टाईपचे DI घेऊन येणार आणि येतच राहणार. त्याच्यामुळे फॉलो करत चला, सॉल्व्ह करत राहा आणि तुमचं जे ड्रीम्स आहे ते तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करत राहा. चालेल ओके थँक्यू. आपण थांबूयात या ठिकाणी आता. ओके बाय बाय.